जाहीररित्या भर दुपारी नमाज पडल्यानंतर मोठ्या संख्येत रस्त्यावर जाणं, धार्मिक प्रचार करणं, भावना उकसवण्याचा प्रयत्न करणं, आय लव मोहम्मद हे ज्यांना करायचं तर त्यांनी घरोघरी करावा, आपल्या मस्जिदीचा आवारात करावा. आणि म्हणून कायद्याचा भंग झालाय. आम्ही पुन्हा चौकशी केली, त्यांनी परवानगी घेतली होती. खुल्या रस्त्यात, भर रस्त्यात अशा प्रकाराने प्रचार करता येत नाही. पोलिसांनी या संबंधात कायद्याचा म्हणजे सल्ला मागितला आहे. मंगळवारपर्यंत कारवाई होणार. कारण काय याच्या मागचं अशा प्रकारचं आय लव्ह मोहम्मद अशा ठिकाणी आणि मुद्दा असा आहे की काही मुस्लिम अतिरेकी आणि काही मुस्लिम धर्मांध नेते लोकांचा भावना भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण की उद्धव ठाकरे असो की राहुल गांधी असो, वोट जिहाद त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना परिणाम मिळाला म्हणून हे जिहाद टाईपची चळवळ महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून पैदा करायचा प्रयत्न करतायत. अशा प्रकारची कोणतीही कृती आम्ही चालू देणार नाही. सर, जिस तरीके से आय लव मोहम्मद का मामला है, मराठी एकीकडे दुसरीकडे एकोप्याची भावना देखील दिसली. आय लव महादेव देखील काही बॅनर घेत होता, त्यामुळे प्रत्युत्तर मुद्दा आय लव मोहम्मद तर कुणाचीच हरकत नाही आहे, अथूच शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपल्या देवाची आराधना करायची म्हणजे सुटत आहेत, आम्ही स्वीकार करतो. पण तो रस्त्यावर उतरवून भावना भडकवणं आणि दादागिरी करणं हा कुछ है, हा त्याचा मागचा उद्देश होता. त्याला हरकत आहे. सर, किसने कंप्लेंट की थी क्या? जिस तरीके से आपने शिकायत की है, किसी ने कंप्लेंट की थी क्या सर? मला विश्वास आहे की त्यांनी आम्हाला फार डिटेलमध्ये सगळं समजवलं आहे. आता सुट्टी आहे तर सोमवार मंगळवारी जे ॲडव्होकेट आहेत, सरकारी ॲडव्होकेट, त्यांचा सल्ला घेऊन ते पुढचं कारवाई करणार. ऑल इंडिया मुस्लिम परिषदेने पत्रकार परिषदेने त्यांचं म्हणणं की आय लव्ह मोहम्मद म्हणणं हे काही गैर आहे का असं त्यांचं म्हणून त्याला तर आम्ही स्वागतच करतोय. देवाची आराधना करण्यासंबंधी नाही, पण हे मुस्लिम धर्मांध राजकीय नेते दादागिरी करतात. जाहीर रस्त्यावर आता भर मोठा LBS रोडवर गाड्या अडवणं, नमाज पडल्यानंतर मोठ्या संख्येत गाड्या अडवणं, ट्रॅफिकमध्ये अडथळे पैदा करणं, जाहीररित्या अशा प्रकारची धार्मिक भावनाचं प्रदर्शन, त्याला हरकत आहे. कोई कंप्लेनर है सर? हिंदी में बताएं, कोई कंप्लेनर है आपके पास जो ये स्वयं किरीट सोमैया ने फरियाद दी है, 9 वीडियो दिए हैं. नमाज पढ़ने के बाद में दोपहर को 4 चौराहे पर LBS रोड पर बड़ी संख्या में गोल आदि टोपी पहनकर आई लव मोहम्मद, आई लव मोहम्मद इस प्रकार के धार्मिक भावना भड़काना, जाहिर प्रचार करना, सड़क पे पब्लिक सार्वजनिक प्लेस पे कोई अनुमति लिए बगैर वो गैर कानूनी है, कानून का भंग किया, उसके खिलाफ कार्रवाई होगी. लेकिन ट्रैफिक तो रोकी नहीं. वही ना, वो तो भावना भड़काते हैं. इसी के कारण लोकसभा चुनाव में वोट जिहाद का जो नारा उद्धव ठाकरे राहुल गांधी ने दिया था, मौलाना दे रहे थे, उसके कारण लोकसभा में सफलता मिली. अब महापालिका का चुनाव आ रहे हैं, इसलिए वापस वो इसी प्रकार से 4 चौराहे पे खुली सड़क पे मुस्लिम धर्मांध भावना भड़काने का प्रयास कर रहे हैं. आय लव महादेव का भी देखिए बैनर यहाँ पे दिखाई दे रहा है, एकोपा की भावना देखिए दिख रही है. क्या लगता है आने वाले समय में महादेव और मोहम्मद के बारे में कहा तो कोई ऐसा कोई भड़काने का, तुलने का सवाल ही नहीं है. हर एक अपना धर्म गुरुओं भगवान को मानता है, उसके कभी तुलना नहीं की जाती कि कौन सा भगवान, राम बड़ा या कृष्ण बड़ा या विष्णु बड़ा. हर एक को अपने जिसमें आस्था है उसकी कोई यहाँ पर तुलना ये है ही नहीं. ये तो राहुल गांधी और उद्धव ठाकरे गलत रास्ते पे ले जा रहे हैं. भैया, पैगंबर मोहम्मद का सम्मान करते हैं, विषय वो नहीं है. विषय उसके नाम पे कोई धर्मांध माफिया भावना भड़काकर यहाँ पर अशांतता पैदा करना चाहते. उन्होंने परमिशन ली थी? नहीं ली थी. तो परमिशन लिए बगैर इस प्रकार से जाहिर प्रचार कर ही नहीं सकते.
और उसके कारण उसके खिलाफ कार्रवाई होगी। एक्शन किस तरह से होगा, क्या लगता है आने वाले समय में? अगले सप्ताह में वकील की राय आ जाएंगे, लीगल ओपिनियन, और फिर होगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।